60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना, ज्या ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल त्या ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल, 60 वर्ष चालू असेल किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त असेल अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारकडून नवीन पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजेच आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी या बैठकीमधून या ठिकाणी सर्वात मोठी पेन्शन योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला वर्षाकाठी प्रत्येक वर्षाला प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 36,000 रुपये वितरित सुद्धा होणार आहेत। बघा, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या उतरत्या वयोमानानुसार तुम्हाला चालण्यामध्ये अडथळा येत असेल, डोळ्यांना कमी दिसणे असेल, बीपी असेल, शुगर असेल, अशा प्रकारच्या विविध आजारांनी तुम्ही सुद्धा त्रस्त असतात, तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना बीपी, शुगर अशा आजारांवरती मात करण्याचे सामर्थ्य मिळालं पाहिजे, या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन पेन्शन योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सबळ केलं पाहिजे, आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून राज्य सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आज 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 10 आनंदाच्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानामध्ये 100% बदल सुद्धा येणार आहे। ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक स्थिती 100% बदलणार आहे, सुधारणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील फक्त पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज करता येणार आहे। या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत, लवकरात लवकर अर्ज करायचा आहे। जे ज्येष्ठ नागरिक सर्वात अगोदर अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे। तुम्हाला ही जी प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन म्हणजेच वर्षाकाठी योजनेच्या माध्यमातून 36,000 रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा केले जाणार आहेत। जर तुम्हाला हे 36,000 रुपये वर्षाकाठी मिळवायचे असतील, प्रत्येक महिन्याला 3000 रुपयांची पेन्शन मिळवायची असतील, तर याच्यासाठी अर्ज करणं बंधनकारक सुद्धा करण्यात आलेला आहे। तर हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आणि कधीपर्यंत करायचा आहे, म्हणजेच याची अंतिम तारीख कोणती आहे त्याची माहिती सुद्धा आलेली आहे, ती माहिती सुद्धा पाहणार आहोत। त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना तुमच्यासाठी जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, तर हे 10 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत, या 10 आनंदी निर्णयांचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे, हे 10 आनंदाचे निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अचानक सरकारच्या माध्यमातून 10 आनंदाचे निर्णय कशामुळे घेण्यात आलेले आहेत, 3000 रुपयांची पेन्शन म्हणजेच वर्षाकाठी 36,000 रुपये कशामुळे वाटप केले जात आहेत, तर हा प्रश्न सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये पडलेला असेल। तर बघा, ज्येष्ठ नागरिकांना यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली आणि या बैठकीमधून ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान सुधारले पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांची मुले आणि मुली ज्येष्ठ नागरिकांना सांभाळत नाहीत, ज्येष्ठ नागरिकांना अनाथ आश्रमामध्ये, वृद्ध आश्रमामध्ये नेऊन टाकतात, अशा पद्धतीची माहिती सरकारकडे पोहोचलेली होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 10 आनंदाचे निर्णय ज्येष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेले आहेत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला पेन्शन सुद्धा सुरू करण्यात आलेले आहे, जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मुलांना मुलींना पैसे मागायची गरज सुद्धा भासणार नाही। कारण काही ठिकाणी अशा गोष्टी सुद्धा निदर्शनास आलेल्या आहेत की ज्येष्ठ नागरिकांचा दवाखाना त्यांची मुले करत नाहीत,
आहेत. ज्येष्ठ नागरिकांचा दवाखाना त्यांच्या मुली सुना असतील, घरामधील त्यांचे भाव असतील तर कुणीही करत नाही. त्यामुळे सरकारने हे या ठिकाणी मोठं पाऊल उचललेलं आहे. सरकार म्हणतंय आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांचे सर्वात जास्त काळजी करणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांना पैसे तर देणारच आहोत, त्यासोबत त्यांना मोफत दवाखाना सुद्धा केलेला आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना हे सरकार कामाचं आहे, हे सरकार ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचं आहे, हे सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवत आहे, ज्येष्ठ नागरिकांचा फायदा 100% करत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत आणि हे सरकार सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त मदत करत आहे. तर बघा ज्येष्ठ नागरिकांनो ही संधी चुकवू नका, कारण ज्येष्ठ नागरिकांनो मागच्या काही दिवसांपासून या योजनेवरती मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या सुरू होत्या, परंतु ज्येष्ठ नागरिकांनो सरकारच्या तिजोरीवरती दुसऱ्या योजनांच्या पैशामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनो ही योजना मागच्या काही दिवसांपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, परंतु ही योजना सुरू झालेली नव्हती. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी या योजनेमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना यापुढे कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून या योजनांचे पैसे ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयांची पेन्शन म्हणजेच तुम्हाला वर्षाकाठी 36,000 रुपये अनुदान 100% मिळत आहे. त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी आणि चिंता करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की अर्ज कसा करायचा आहे, कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे ज्येष्ठ नागरिक अर्ज करतील त्या ज्येष्ठ नागरिकांना या पेन्शनचा लाभ देण्यात येणार आहे. आणि जे 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर या 10 आनंदी निर्णयांचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जर तुमचं वय 60 वर्ष चालू असेल, 60 वर्ष पूर्ण झालेलं असेल किंवा 60 वर्षांच्या पुढे सरकलेलं असेल, पुढे गेलेलं असेल, तर तुम्ही या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची कामे करायची आहेत. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की जे ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आलेल्या आहे तर या योजनेचा अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, कधीपर्यंत करायचा आहे, याची शेवटची तारीख काय आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागत आहेत, याच्यासाठी पात्रता कोणकोणत्या लागत आहेत, कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना सांगत आहे. त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. जे ज्येष्ठ नागरिक हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहतील त्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा ज्येष्ठ नागरिकांना राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तर हे सरकार 100% कामाचं आहे, हे सरकार 100% हिताचं आहे, कारण या सरकारने मागच्या काही दिवसांपासून राज्यातील महिला असतील, राज्यातील पुरुष असतील, राज्यातील ज्येष्ठ नागरिक असतील तर सर्वांना या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ दिलेला आहे. बघा त्याचप्रमाणे आता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर बघा ज्येष्ठ नागरिकांना हे जे तुमच्यासाठी 10 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर या 10 आनंदाच्या निर्णयांमधील काही आनंदाचे निर्णय जुने आहेत तर काही आनंदाचे निर्णय काल लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच या 10 आनंदी निर्णयांपैकी 3 आनंदाचे निर्णय नवीन आहेत, उर्वरित 7 आनंदाचे निर्णय जुने आहेत. बघा ज्येष्ठ नागरिकांना 7 आनंदाचे निर्णय जरी जुने असले तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळणार आहेत. आणि जे नवीन 3 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत तर हे नवीन 3 आनंदाचे निर्णय कोणकोणते आहेत हे तुम्ही काळजीपूर्वक लक्षात सुद्धा घ्यायचं आहे. आता बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात, कारण जे ज्येष्ठ नागरिक पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जर तुम्ही अटी शर्ती आणि पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला 100 आणि 101% पैसे सुद्धा वाटप केले जातील. बघा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमुळे आलेलं आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांचं काम 100% आवडलेलं आहे. मग भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून अयोध्येमधील जे राम मंदिर आहे तो राम मंदिराचा प्रश्न भरपूर वर्षांपासून लांबणीवरती चाललेला होता, परंतु मोदी साहेबांनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकालामध्येच या ठिकाणी तो राम मंदिराचा प्रश्न सोडवलेला आहे.
कोर्टामधून सर्व केसेस जिंकलेल्या आहेत आणि राम मंदिर सुद्धा उभारलेलं आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांची मने भारताचे पंतप्रधान मोदी साहेबांनी जिंकून घेतलेली होती। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी मोदी साहेबांच्या पक्षाला मतदान केलं। मतदान केल्यामुळे भारतामध्ये भारतीय जनता पार्टी आली आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आलेली आहे। तर या ठिकाणी मोदी साहेबांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचं कौतुक केलेलं आहे। मोदी साहेब म्हटलेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना कोणताही अडथळा येऊन देणार नाही। मुख्यमंत्री सुद्धा म्हणालेले आहेत की ज्येष्ठ नागरिकांना कोणताही अडथळा येऊन देणार नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांनी आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि आम्हाला सत्तेवरती बसवलेलं आहे। त्यामुळे आम्ही ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष करणार नाही, कारण सरकारला सुद्धा ज्येष्ठ नागरिकांची गरज आहे। कारण बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। बघा, आपल्या घरामध्ये 1 ते 2 ज्येष्ठ नागरिक असतात, म्हणजेच आपले आजी असतील, आजोबा असतील किंवा तुमचे सासू असतील, सासरी असतील, म्हणजेच कोणी ना कोणी आपल्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात। त्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक असतं आणि जर आपलं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आपल्याला कोणतंही काम करता येत नसतं। आपल्या मागे 100% दवाखाना लागत असतो, आपल्या मागे पैशांची तंगी 100% लागत असते। तर या गोष्टी सरकारला सुद्धा माहिती आहे। त्यामुळे सरकार सुद्धा काय करत आहे की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा फायदा करत आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना जो दवाखान्याचा प्रश्न सारखा सतावत असतो तर तो प्रश्न सरकारने या ठिकाणी काढून टाकलेला आहे, तो प्रश्न सुद्धा मिटवलेला आहे। म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना आता दवाखान्याची चिंता करायची गरज नाही, कारण ज्येष्ठ नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा आता मोफत उपचार मिळत आहेत। कारण भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांचे चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजेत। ज्येष्ठ नागरिकांचे या ठिकाणी ऑपरेशन असतील, त्यासोबत TB असेल, कॅन्सर असेल, BP असेल, शुगर असेल, अशा पद्धतीचे जे गंभीर आजार असतात तर त्या गंभीर आजारांवरती मात करण्यासाठी जे मोठमोठे हॉस्पिटल उभा करण्यात आलेले आहेत, तर ही हॉस्पिटले अगोदर ज्येष्ठ नागरिकांना परवडत नव्हती। कारण या हॉस्पिटलांमध्ये जायचं म्हटलं तर या ठिकाणी जास्त पैसे मोजावे लागतात। त्यामुळे आपण सरकारी दवाखान्यांमध्ये जात होतो, परंतु यापुढे जर तुम्हाला सरकारी दवाखान्यांमध्ये जायचं असेल तरी पण जाऊ शकता आणि खाजगी दवाखान्यांमध्ये जी पैशाची चिंता तुम्हाला सतवत होते तर ते पैशाची चिंता सुद्धा मिटलेली आहे। कारण पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्व 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना यापुढे खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळत आहे। परंतु याच्यासाठी 2 कार्डे आवश्यक आहेत, तर ती 2 कार्डे असतील तर तुम्हाला खाजगी रुग्णालयांमध्ये सुद्धा या ठिकाणी मोफत उपचार होणार आहेत। कमी खर्चांमध्ये मोठमोठ्या तुमच्या शस्त्रक्रिया म्हणजेच ऑपरेशन सुद्धा होणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना सर्वात अगोदर आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो महत्त्वाचा मुद्दा बघून घ्या। त्यानंतर तुम्हाला मोफत उपचार मिळवण्यासाठी म्हणजेच खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार कसा मिळवायचा आहे, हा उपचार मिळवण्यासाठी काय पात्रता आहेत, कागदपत्रे कोणकोणते आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्ही सुद्धा पाहायचं आहे। मी तुम्हाला एक एक करत सांगत आहे की या ठिकाणी जी 3000 रुपयांची पेन्शन म्हणजेच प्रत्येक महिन्याला 3000 रुपये, वर्षाकाठी 36,000 रुपये, हे जी नवीन पेन्शनची योजना सुरू करण्यात आलेली आहे तर या पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, हा अर्ज कधीपर्यंत करायचा आहे, हा अर्ज कुणी करायचा आहे याची माहिती सुद्धा देत आहे। घरामध्ये जर 2 ज्येष्ठ नागरिक असतील, म्हणजेच तुमची आजी असेल, आजोबा असतील आणि दोघांचे वय 60 वर्षांच्या पुढे असेल तर दोघांना अर्ज करता येईल का, हा प्रश्न तुमचा 100% मनामध्ये तयार झालेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार आहे। काही ज्येष्ठ नागरिक म्हणत असतील की हा लाभ जो सुरू करण्यात आलेला आहे, हे 3000 रुपयांची पेन्शन सुरू करण्यात आलेले आहे, तर हे पेन्शन पुरुषांना आहे का महिलांना आहे, 60 वयावरील महिलांना आहे का पुरुषांना आहे, तर याचं उत्तर सुद्धा लगेच देणार आहोत। परंतु सर्वात अगोदर पात्रता लक्षात घ्या। पात्रता बघितल्यानंतर तुम्हाला पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे आणि हे जे 10 नंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत, हे 10 नंदाचे निर्णय कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। आता बघा ज्येष्ठ नागरिकांना याच्यामध्ये फक्त आणि फक्त 4च पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। 4 पात्रतांमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला हा लाभ 100% मिळणार आहे। तर बघा ज्येष्ठ नागरिकांना पहिले पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत, म्हणजेच भारत देशाचे रहिवासी असायला पाहिजेत। जर तुम्ही महाराष्ट्र त्यासोबतच UP असेल, MP असेल, बिहार असेल, उत्तराखंड असेल, असे जे आपले राज्य आहेत त्या राज्यांमधून कुठूनही हा व्हिडिओ पाहत असाल तरी पण तुम्हाला लाभ घेता येणार आहे, कारण हे केंद्र सरकारची योजना आहे। त्यामुळे पंतप्रधान मोदी साहेबांनी संपूर्ण भारतामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना सुरू करण्यात आलेली केलेली आहे। जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तुम्हाला सुद्धा अर्ज करता येणार आहे। त्यानंतर जी दुसरी पात्रता लावण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता
उत्पन्नाची आहे, तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या कमी असायला पाहिजे तर तुम्हाला अर्ज करता येणार आहे. जर तुमच्याकडे उत्पन्न दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. पांढरे रेशन कार्ड असेल तर लाभ घेता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची शेवटची जी पात्रता आहे ती पात्रता म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या घरामधील कोणताही सदस्य गव्हर्नमेंटमध्ये कामाला नसायला पाहिजे, सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. बघा, या झाल्या 4 पात्रता. जे ज्येष्ठ नागरिक 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ सुद्धा घेता येणार आहे. त्यांच्यासाठी योजना आणि 10 आनंदाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत. आता बघा, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पात्रता सांगितलेल्या आहेत. आता तुम्हाला 10 आनंदाचे निर्णय सांगतो. लगेच पेन्शनचा अर्ज कसा करायचा आहे, कधी करायचा आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना पहिला आनंदाचा निर्णय मोफत दवाखाना. तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याच्यावरती 5 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळत आहे. त्यासोबत दुसरा आनंदाचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावावरती म्हणजेच तुमच्या गावातून तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला एस मध्ये मोफत प्रवास भेटत आहे. तिसरा आनंदाचा निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आरक्षित खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. चौथा आनंदाचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना सरकारी वाहनांमध्ये आरक्षित जागा राखीव म्हणून ठेवण्यात आलेल्या आहेत. पाचवा आनंदाचा निर्णय, ज्येष्ठ नागरिक शेतकरी असतील तर त्यांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ दिला जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी 6वा आनंदाचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन. 7वा आनंदाचा निर्णय, शेतकरी असतील तर शेळीपालन, कुक्कुटपालन. 8वा आनंदाचा निर्णय, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील तर त्यांच्यासाठी विविध योजनांचा अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत. उर्वरित 3 आनंदाचे निर्णय सांगतो. बघा, ज्येष्ठ नागरिकांना सरकार काय म्हणते की ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पेन्शनची योजना आता 2-4 दिवसामध्ये अंमलबजावणी होईल, त्यानंतर सुरू होईल.